बंधू, मी प्रताप मारुती शिंदे, बेस्ट ॲग्री सायन्स प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र. आज आपण पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावामध्ये आलो आहोत. तर आज आपण बेस्ट ॲग्री सायन्सचा 2751 हा मक्याच्या वाणाविषयी यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर आपलं नाव काय? नमस्कार. नमस्कार. मी विनायक नानासाहेब चव्हाण. विनायक नानासाहेब चव्हाण. आपला मोबाईल नंबर 92 26 92 23 93. आणि आपण किती पाकिट आणली होती बेस्ट ॲग्रीची? हे 4 पॅकेट एकरी दोन पॅकेट आपण टोकन केलेलं आहे. टोकन पद्धतीने आपण टोकन मका पद्धतीने. लावलेली आहे. सरी सोड मग 2 तुम्ही फुटावर याच्या अगोदर जी मका करत होता त्या मक्यामध्ये आणि या मक्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? या मक्याला कणस चांगली पडली ती. कणस चांगली पडलेत आणि उंची वगैरे जबरदस्त आहे. कणसाची साईज चांगली आहे आणि कणसाची साईज चांगली आहे. टोकापर्यंत कणीस भरलेला आहे पूर्ण टोकापर्यंत कणीस भरलेला आहे. आणि प्रत्येक कणसाला 16 ते 18 ओळी आहेत. 16-18 वळे आहेत. आणि दुसऱ्या मक्याला वरची बोडक्याच्या वरची जी साईज आहे हा ती पांढरी राहायची मोकळी. हा. ह्याचा दाना टोकापर्यंत भरलेला आहे. कणीस दावायची तसं. हे बघा अशा पद्धतीनं हा. ह्याचा इथं या बघितलं लेवल पर्यंत भरलेला आहे. तर पूर्ण शेंड्यापर्यंत हे कणीस शेंड्यापर्यंत भरलेलं आहे. भरलेलं आहे. हा हा तसं बाकीच्या मक्यांचं इथपर्यंत साधारण भरले असते. वरचं 2-3 इंच तरी निदान मोकळं राहतं. राहत होतं याचं मोकळं. तसं काय नाही. आणि येल्डच्या प्रत्येक- दृष्टीनं आम्हाला हे चांगलं वाटलं. हा. आपलं आता साधारणपणे आणखी प्लॉटला टाइम आहे तरी पण प्लॉटची तुम्ही आता जर हे बघितलं म्हणजे प्लॉट आणखी पूर्ण हिरवागार आहे. कंस अगदी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत हिरवागार आहे आपला. पूर्ण हिरवागार plot. या लेवल पर्यंत अगोदरचा अनुभव आमचा खालनं 3-4 पानं पांढरे व्हायचे, बरोबर. पिवळे पडायचे, बरोबर आहे. पण हे हिरवागार आहे आपला. पूर्ण हिरवागार.